निर्मळ, कोळसाळे व मार्तेस धर्मग्रामातील दृढीकरण साक्रामेंट स्वीकार करणाऱ्या उमेदवारांची हृदय आनंदाने भरून आली आहेत. बिशप थॉमस, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज येथे आमच्या समवेत मिसा चाचणी करण्यासाठी व आम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ख्रिस्त सभेची व इतरांची प्रामाणिकपणे व प्रेमाने सेवा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पवित्र आत्म्यामध्ये आम्ही परिपक्व व्हावे तसेच आपल्या कॅथलिक श्रद्धेचे पूर्णपणे पालन करून आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा लाभावी म्हणून कृपया आमच्यासाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करा. My dear young candidates, ही पवित्र मिसा आम्ही सर्व फादर्स तुमच्यासाठी अर्पण करीत आहोत. We are going to pray for you. तुम्ही देखील स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. प्रिय तरुण तरुणीनो आणि बंधू भगिनीनो, आपण ईस्टरच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आहोत आणि या ईस्टरचा उच्चांक आपण पेंटेकॉस्टच्या सणामध्ये अनुभवत असतो. आजच्या आपल्या या उमेदवारांसाठी हा वैयक्तिक पेंटेकॉस्ट, पर्सनल पेंटेकॉस्ट आहे. परमेश्वराचा आत्मा जणू काही त्यांच्यावर येणार आहे आणि त्यांना श्रद्धेमध्ये दृढ करणार आहे. आणि म्हणून प्रेषितांप्रमाणे त्यांचं जीवन हे बदलावं, ते धैर्यवान व्हावे, श्रद्धेचे साक्षीदार बनावे, पुनरुत्थित ख्रिस्ताचे ते जणू काही सैन्य बनावे. म्हणून त्यांच्यासाठी या पवित्र रहस्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावी म्हणून आपल्या पापांच्या अर्पण करूया, परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनाची शक्ती आणि कृत्याने भरलेली मी माझा विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराची प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरावर दया करून आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वजनिक जीवनाकडे येऊ. Israel.
आपण प्रार्थना करूया. ही सर्वसमर्थ परमेश्वरा, आज दृढीकरण साक्रमेंट स्वीकारणाऱ्या या तुझ्या उमेदवारावर तू तुझा पवित्र आत्मा पाठव. त्यांना अंधारातून मुक्त कर. तुझ्या सत्य वचनाला प्रामाणिकपणे अनुसरून त्यांनी आचरण करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले, उठ, जी वाट येरुशलेमपासून बेथलेहमकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला. तेव्हा पहा, एक कुशी लोकांची राणी कांकी हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुशलेममध्ये उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेशाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिपला सांगितले, तू जाऊन त्याचा रथ काढ. फिलिप धावत गेला आणि त्याने यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचता ते आपल्याला समजत नाही का? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसवण्यास वर बोलावले. तो जो शास्त्रज्ञ वाचित होता तो असा. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या नीट अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा शैताने फिलिपला म्हटले, मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदिष्ट कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी की दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिपने बोलायला आरंभ केला आणि या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले. तेव्हा शंख म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभी करून सांगितले आणि फिलिप आणि शंख असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यावरून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा शंखाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोद नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटे जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. प्रभूचा शब्द.
शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूनं लोकसमुदायाला म्हटलं, ज्याने मला पाठवलं त्या पित्याने आकारल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेष्टांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवानं शिकवलेले असे होते. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिलं आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्र मन्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या सर्व उमेदवारांनी कृपया उभे असावे. प्रिय बिशप थॉमस, आमच्या धर्मग्रामातील या तरुण उमेदवारांना आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जेणेकरून आपण त्यांना दृढीकरण साक्रामेंट प्रदान करू शकाल. धर्म शिक्षकांनी त्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेतली आहे आणि भाविकांनी प्रार्थनेद्वारे त्यांना साथ दिली आहे. आपली धार्मिक जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी या उद्देशाने त्यांनी धर्मग्रामांतील विविध सेवा कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली आहे आणि आज ते आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आपला आधार व सहवास मिळवण्यासाठी येथे आले आहेत. हा आध्यात्मिक प्रवास आपल्या सर्वांना ख्रिस्ताच्या सांगुलपणावर चिंतन करण्यासाठी आमंत्रण देत आहे आणि त्यांच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण त्यांच्यावर ईश्वराचा आशीर्वाद मागावा आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांना ख्रिस्ती श्रद्धेत दृढ करावे. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारण्यास सदर उमेदवार पात्र आहे याविषयी तुमची खात्री पटलेली आहे का? होय. या संपूर्ण वर्षभरात त्यांची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या धर्म शिक्षकाजवळ आणि अन्य संबंधित व्यक्तीजवळ पुरेशी चौकशी केल्यावर दृढीकरण साक्रामेंट स्वीकारण्यास ते पात्र आहे अशी आमची खात्री आहे. प्रिय पालकांनो आणि निर्मळ मर्देश आणि गोमशाही धर्मग्रामातून आलेल्या सर्व भाविकांनो, आता मी तुम्हाला विचारतो, ख्रिस्ताची शुभवार्ता अंतःकरणात जोपासून आपल्या जीवनाद्वारे इतरांपर्यंत त्याचे कार्य पोहोचवत असताना
तुम्ही या उमेदवारांना तुमच्या प्रार्थनेने, तुमच्या आदर्श वर्तनाने आणि तुमच्या श्रद्धेच्या वैयक्तिक साक्षीद्वारे आधार देण्यास तयार आहात का? अशा प्रिय उमेदवारांनो, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे तुम्ही देवाची लेकरे बनलात आणि परमेश्वर जो आपला पिता त्याने तुम्हाला आपले जीवन व आपला आत्मा प्रदान केला. परंतु त्यावेळेला तुम्ही बालके होतात, युअर इन्फंट्स, आणि तेथे नक्की काय घडत आहे याची तुम्हाला कल्पना नव्हती. तुमच्या मम्मी डॅडीने आणि मदरीन पदरीने तुमच्या वतीने असे वचन दिले होते की तुम्ही सदैव येशूचेच राहाल. यू विल बिलॉंग टू जीसस. आता तुम्ही मोठे झाला आहात, तसेच ज्या साक्रामेंटाचा स्वीकार करणार आहात त्याविषयी, त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीविषयी आणि कर्तव्याविषयी तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. म्हणून मी आता तुम्हाला विचारतो, चर्चच्या नावाने तुम्ही चर्चकडे कशाची मागणी करीत आहात? व्हॉट डू यू आस्क फ्रॉम द चर्च? कृपया माझ्या मागोमाग म्हणा, आम्हाला ख्रिस्ती श्रद्धेमध्ये दृढ व्हायचे आहे. आम्हाला येशूच्या आत्म्याचा एका विशेष रीतीने स्वीकार करायचा आहे. येशूने जी सर्व वरदाने देण्याचे वचन दिले आहे ती आम्हाला प्राप्त करायची आहे. आम्हाला येशूचे साक्षीदार बनायचे आहे. आणि आम्ही ज्यांना ज्यांना भेटू त्या सर्वांना येशूबद्दल व त्याच्या प्रेमाबद्दल सांगायचे आहे. येशूच्या आत्म्याचा स्वीकार करून आम्हाला येशूसारखे बनायचे आहे. दृढीकरण साक्रामेंटाद्वारे तुमच्यावर सोपवल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहीत आहेत का? त्या तुम्हाला समजल्या आहेत का? आणि त्या पेलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? होय, आम्ही तयार आहोत. मार्ग, सत्य आणि जीवन असलेल्या येशूच्या नावाने होली क्रॉस चर्च निर्मळ, पवित्र त्रैत्य चर्च गोमसाळी आणि वेलंकणी माता चर्च मर्तीस हे पॅरिशिस आपल्या श्रद्धेने तुम्हाला बळ देतात, आपल्या आशेने तुम्हाला आधार देण्याचे वचन देतात आणि आपले प्रेम तुमच्याशी वाटून घेण्याचे अभिवचन देतात. ख्रिस्ताचे दूत बनण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यासोबत अधिक पूर्णतेने वाटून घ्याल याची ते आतुरतेने वाट पाहत आहे. अशा प्रिय तरुण उमेदवारांनो, पवित्र ख्रिस्तसभेने मला दिलेल्या अधिकाराने पवित्र आत्म्यासह पूर्णतेत तुम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी मी तुमचा आनंदाने स्वीकार करत आहे. देवाला धन्यवाद. कृपया बसून घ्या. ख्रिस्ताकडे जमलेल्या अशा तरुण तरुणीनो आणि बंधू भगिनीनो, आजचा देव शब्द आपल्याला या साक्रामेंटाविषयी सुंदररित्या बोध करत आहे. शुभवर्तमानामध्ये अगदी सुरुवातीलाच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं की तुम्ही स्वतःहून आलात असं समजू नका. परमेश्वराचं तुम्हाला पाठवण आहे. गॉड हॅज कॉल्ड यू. आणि म्हणून तुम्ही आज इथे परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आला आहात. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. द युथोपियन युनट म्हणजे जो संघ प्रवास करीत होता त्याची परिस्थिती जशी काही तुमची परिस्थिती आहे त्याप्रमाणे होती. अविश्वासू व्यक्तीची परिस्थिती म्हणजे ज्याला अजूनच श्रद्धा कळली नाही, ज्याला तो श्रद्धेमध्ये परिपक्व झाला नाही,
ज्यांनी श्रद्धेला अनुसरून जीवन जगण्याचं अजून योजना नाही तशा अवस्थेमध्ये तो जीवन जगत होता. आणि म्हणून परमेश्वराने संत फिलिपाला, प्रेषित फिलिपाला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याला श्रद्धा काय आहे ते समजावून देण्यासाठी, शास्त्र समजावून देण्यासाठी, ख्रिस्ताची शिकवण समजावून देऊन मग त्यांनी प्रेषिताकडे विनंती केली, मला बाप्तिस्मा द्या. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, तुमची परिस्थिती तशाच प्रकारची दिसते. या तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही जीवन जगत असताना तुमच्याही मनामध्ये विश्वासाविषयी प्रश्न होते. तुमच्याही मनामध्ये श्रद्धा काय आहे ही नक्की कळली नव्हती. आणि म्हणून चर्चने पुढाकार घेऊन आपल्या फादरांनी, सिस्टरांनी, आपल्या धर्मशिक्षकांनी तुम्हाला बोलवलं. जणू काही परमेश्वराने त्यांना तुमच्याकडे पाठवलं आणि तुम्ही या वर्षभरामध्ये कशा प्रकारे शास्त्र काय आहे, पवित्र बायबल आपल्याला काय शिकवते, ख्रिस्त सभेची शिकवण काय आहे, ख्रिस्त सभेच्या आज्ञा काय आहे, ख्रिस्त सभा आपल्याला श्रद्धेमध्ये परिपक्व होण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं लागते आणि आपला विश्वास आपण कृतीमध्ये कसा दर्शविला पाहिजे. आणि त्यासाठी वेगवेगळी शिबिरं घेतली, क्लासेस घेतले, रिट्रीट्स केले आणि तुम्हाला आज जणू काही श्रद्धा स्वीकारण्यासाठी तयार केले आहे. आणि म्हणून तुम्ही आज त्या क्षणाप्रमाणे विचारत आहात की आता मला साक्रामेंट मिळण्याची काय हरकत आहे. आणि त्याच अनुषंगाने तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला हा साक्रामेंट दिला जात आहे. माझ्या तरुण तरुणींनो, हा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर त्या क्षणाने जशी ख्रिस्ताची सुवार्ता घोषित केली, सर्वत्र ख्रिस्ताची साक्ष दिली, त्याचप्रमाणे तुम्हाला देखील हा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर गप्प बसायचं नाही. तुम्हालाही हा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर शांत राहायचं नाही. तुम्हालाही हा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर प्रेक्षक म्हणून राहायचं नाही, तर पार्टिसिपेंट्स म्हणजे आपल्या ख्रिस्ती श्रद्धेला अनुसरून साक्ष कशी देता येईल, त्याप्रमाणे आपलं जीवन कसं घडवता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहे. ख्रिस्ताने जमलेल्या अशा प्रियबंधू भगिनींनो, आपण सर्वजण पुनरुत्थान काळामध्ये आहोत. आणि पुनरुत्थान काळ आपल्याला काय शिकवतं? पुनरुत्थान काळ आपल्याला शिकवतं की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून उठवलं. The Lord raised Jesus Christ from the dead. तोच परमेश्वर तुम्हाला देखील अशाच प्रकारे नवजीवनाची देणगी देण्यासाठी, तुम्हाला पुनरुत्थित करण्यासाठी, तुमच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी, तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्यासाठी तो कधीच मागे हटणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये केलं, तोच परमेश्वर तुमच्याही जीवनामध्ये तशाच प्रकारे जीवन बदलण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि तो ते पूर्ण करेल. आणि म्हणून आपला विश्वास आपल्याला काय शिकवतं? आपला विश्वास आपल्याला शिकवतं की फिअर इज नॉट द लास्ट वर्ड, सिन इज नॉट द लास्ट वर्ड, डेथ इज नॉट द लास्ट वर्ड. तर आपला विश्वास हा पुनरुत्थित ख्रिस्तावर आहे, जिवंत परमेश्वरावर आहे. आपण मृत परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही, तर तो जिवंत परमेश्वरावर आपण विश्वास ठेवतो. आणि तो जिवंत परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्या ख्रिस्ती जीवनाला आपण कशा प्रकारे ओळख द्यायला पाहिजे. हा परमेश्वराचा आत्मा या धृवीकरण साक्रामेंटाद्वारे जेव्हा तुमच्यावर अवतरणार आहे, तेव्हा तो आत्मा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दाने प्रदान करणार आहे. ही इज गोइंग टू कन्वर्ट युअर वीकनेसेस इनटू करेज, युअर सायलेन्स इनटू प्रोक्लेमेशन अँड युअर फिअर इनटू अ मिशन. तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आणून तुम्हाला धैर्य प्रदान करणार आहे, सुवार्ता घोषित करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देणार आहे आणि तुम्ही प्रेषित कार्य करण्यासाठी पुढे आले म्हणून तुम्हाला दिशा देणार आहे. संत पॉल आपल्याला त्यासाठी सुंदररित्या बोध करत आहे. संत पॉल आपल्याला सांगतो की मी जर सुवार्ता घोषित केली नाही तर माझी केवढी दुर्दशा आहे. परमेश्वराचा पवित्र आत्म्याचा अनुभव आल्यानंतर जर आपण सुवार्ता घोषित केली नाही तर आपलं केवढं दुर्दैव आहे.
आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने सुवार्ता घोषित करावी अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे. कशा प्रकारे आपण ही सुवार्ता घोषित करावी त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. ख्रिस्त सभेने यावर्षी आपल्याला रामदास बापूंनीस या तरुण टीनेजर संतांचा आदर्श दिला आहे. माय डिअर यंग फ्रेंड्स, सेंट रामदास बापूंनीस वॉज ऑफ युअर एज. तुमच्या वयाचा 15-16 वर्षाचा हा तरुण हल्ला ख्रिस्त शरीर साकारण्याचा जो अनुभव आला तो अनुभव त्याने स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. ख्रिस्त शरीर साकारण्याचे जे महत्व आहे ज्यांच्याविषयी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की मी जीवनाची भाकर आहे आणि जो ख्रिस्त शरीर साकारण्याचं आपण वारंवार स्वीकारतो त्याचं महत्व जेव्हा आपल्याला पडतं तेव्हा आपण आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो आणि ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करू शकतो. त्याचं सुंदर उदाहरण देण्यासाठी संत फ्रान्सिस डिसेल्स आपल्याला एक सुंदर असं रूपक देतात. ते म्हणतात की लुक ॲट द हनी बी. मधमाशी जी आहे ती मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या फुलांकडे जात असते. ती मधमाशी वेगवेगळ्या फुलांकडे गेल्यानंतर तिथून ती नेक्टर म्हणजे जी मध आहे ती गोळा करते. परंतु त्याचं रूपांतर मधामध्ये करण्यासाठी तिला त्या पोळीमध्ये म्हणजे हनीकोंब त्यामध्ये यावं लागतं. त्यामध्ये जर ती आली नाही तर तिला त्या नेक्टरचं त्या मधाचं रूपांतर त्या मधामध्ये करता येत नाही. आणि म्हणून त्या हनीकोंबमध्ये म्हणजे त्या कोंबमध्ये येण्याचं महत्त्व जे आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रिय तरुण तरुणींनो, श्रद्धेच्या बाबतीमध्ये असंच आहे. आपलं संपूर्ण जीवन जगत असताना रोजच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घडामोडीमध्ये आपलं लक्ष केंद्रित करीत असताना तुम्हाला पुन्हा परमेश्वराकडे येणे टू सरेंडर बिफोर गॉड इज व्हॉट फेथ चॅलेंजेस यू. परमेश्वराकडे येणे, ख्रिस्तामध्ये येणे, या साक्रामेंटाकडे येणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या जीवनाचं रूपांतर करण्यासाठी आपल्या जीवनाला एक चव निर्माण करण्यासाठी टू चेंज आवर लाईफ इनटू द स्वीटनेस ऑफ हनी त्यासाठी ती मदत होऊ शकते. आणि ते आपण लक्षात ठेवायचं आहे. या साक्रामेंटाचं महत्त्व जे संत कार्दिस आकुंतिसने आपल्याला दिलेलं आहे तो तुम्हाला देखील यावा अशी अपेक्षा आहे. प्रिय तरुण तरुणींनो, तुम्हाला आज प्रसार माध्यमाच्या द्वारे या श्रद्धेचं प्रकटीकरण करायचं आहे. आज वर्षभरामध्ये तुम्ही जी तयारी केली आहे, श्रद्धेच्या बाबतीमध्ये तुम्ही जे प्रशिक्षण घेतलं आहे, वेगवेगळी शिबिरं केलेली आहे, रिट्रीट्स केलेले आहे, चर्चच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहे, त्याद्वारे तुम्हाला जो अनुभव आला, जो सकारात्मक अनुभव आहे, जो चांगला अनुभव आहे त्याविषयी तुम्ही बोलले पाहिजे. इतर तरुणांना तुम्ही त्याविषयी सांगितलं पाहिजे. विशेष करून आता दुसरी बॅच सुरू होईल त्या दुसऱ्या बॅचमध्ये तुम्हाला त्याची साक्ष देता येईल, त्यांना तुम्हाला सांगता येईल आणि त्यांना हे अनुभव यावे म्हणून तुम्हाला त्यांना मदत करता येईल. आणि म्हणून द फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यू इज टू बी विथ युअर पियर्स. तुमचे जे मित्रांचे ग्रुप आहे त्या मित्रांच्या ग्रुपमध्ये कशा प्रकारे चर्चा चालते, कोणत्या प्रकारची चर्चा चालते ह्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि जे चांगलं आहे, जे उदात्त आहे, जे समाजाच्या हितासाठी आहे, जे तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला एक भूमिका घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यामध्ये त्या इतर तरुणांना मदत करायची आहे. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, आज प्रसार माध्यमाद्वारे अनेक ॲप्स तुम्हाला उपलब्ध आहे. आणि म्हणून वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट तुमच्यासाठी काय आहे तर तुमच्यासाठी या ॲपचा आपल्या सकारात्मक दृष्टिकोन कसा अवलंबिता येईल. हाऊ वी कॅन स्प्रेड द गुडनेस इन द वर्ल्ड टुडे. जे चांगलं आहे ते तुम्हाला इतरांना कसं सांगता येईल तेव्हा त्या ॲपचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे. आणि जी निगेटिव्हिटी आहे, जे नकारात्मक आहे ते आपल्याला कसं कमी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. प्रिय तरुण तरुणींनो, आज जगामध्ये युद्ध सुरू आहे. पण हे युद्ध कुठे सुरू आहे? हे युद्ध इराण आणि अमेरिकेमध्ये, इराण आणि इस्रायल
इस्रायलमध्ये सुरू आहे का? हे युद्ध आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आपल्या प्रत्येकाला रोजच्या जीवनामध्ये ह्या युद्धाला सामोरे जावं लागतं. चांगलं काय वाईट काय ह्याविषयी युद्ध आपण जगत आहोत. आणि म्हणून हा साक्रामेंट तुम्हाला शिकवत आहे की जे चांगलं आहे ते तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा. जर आपण जगामध्ये रिस्ट्रिक्शन टाकलं तर जग आपल्याला शिकवते व्हॉट मॅटर्स इज अपिअरन्स, परंतु ख्रिस्त सभा आपल्याला शिकवते की व्हॉट मॅटर्स इज कॅरेक्टर. जग आपल्याला बाह्य गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगतं, पण ख्रिस्त सभा आपलं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करते. द वर्ल्ड स्पीक्स अबाउट पॉप्युलॅरिटी, प्रसिद्धी आणि बाह्य गोष्टीद्वारे जे जगात आहे, जे पब्लिसिटी करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंगमध्ये जग गुंतलेलं आहे. मात्र ख्रिस्त सभा आपल्याला शिकवते व्हॉट रिअली मॅटर्स इज ट्रूथ. सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि सत्यासाठी तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. द वर्ल्ड टेल्स सक्सेस इज इम्पॉर्टंट, बट चर्च टीचेस दॅट इंटेग्रिटी, एकात्मता हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. आणि अशा प्रकारे जागतिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टी यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षावर मात करण्यासाठी हा पवित्र आत्म्याचा साक्रामेंट तुम्हाला निश्चितच मदत करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहे. तुमचं जीवन त्यासाठी समर्पित करण्यासाठी तुम्ही विचार करायचा आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्ही हा साक्रामेंट स्वीकारत असताना तुम्ही ख्रिस्ताला सांगणार आहात की वी बिलॉंग टू यू, आम्ही ख्रिस्ताचे आहात. आणि अशा प्रकारचा विश्वास तुम्ही प्रकट करणार आहात. हा विश्वास केवळ आज प्रकट करायचा नाही, तर ह्यापुढेही तुम्हाला रोज कशाच प्रकारची श्रद्धा प्रकट करायची आहे आणि त्या श्रद्धेला कृतीची जोड द्यायची आहे. म्हणजे पवित्र आत्म्याची जी दानं तुम्हाला प्राप्त होत आहे या दानाचा वापर आपण सेवा कार्यासाठी करायचा आहे. ख्रिस्त सभेमध्ये तुमच्या सारख्यांची सेवा आज अपेक्षित आहे. आपल्याकडे वायर आहे, आपल्याकडे युथ ग्रुप आहे, आपल्याकडे धर्म शिक्षणाचे संडे स्कूलचे क्लासेस आहेत, आपल्याकडे विल्सन पीपल आहे, आपल्याकडे गाव परिवारामध्ये सेवा कार्य करण्यासाठी तरुण तरुणींची गरज आहे. प्रिय पालकांनो, आपल्या तरुणांना प्रोत्साहन द्या, आपल्या तरुणांना मदत करा, त्यांच्याबरोबर सोबत करा, त्यांना या चर्चच्या समाजाच्या सेवा कार्यासाठी तयार करा. म्हणजेच ख्रिस्त सभेचं भवितव्य आणि समाजाचं भवितव्य उज्ज्वल झाल्याचं आपल्याला पाहता येईल. ही आपली देखील जबाबदारी आहे आणि आपण देखील या तरुण तरुणींबरोबर सोबत करायची आहे. अशा प्रिय तरुण तरुणींनो, तुम्ही सदैव ख्रिस्ताचे राहावे. पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या जीवनाद्वारे प्रकट व्हावा आणि पवित्र आत्म्याची जी दानं तुम्हाला प्राप्त होणार आहे ती दानं दिवसेंदिवस तुमच्यामध्ये विकसित व्हावी म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार व्हा, ख्रिस्ताचे सैन्य म्हणून समाजामध्ये सेवा कार्य द्या आणि त्याद्वारे ख्रिस्त सभा उज्ज्वल करा, समाज घडविण्यासाठी कटिबद्ध व्हा. आता उमेदवार उभे राहतील. कॅन्डिडेट्स विल स्टँड. अशा प्रिय तरुण तरुणींनो, आज पहिल्यांदाच तुम्ही स्वतः हे बॅप्टिझमाची जी प्रॉमिसेस तुमच्या आईवडिलांनी लहानपणी दिली होती त्याचा उच्चार करणार आहात. अँड दिस इज नॉट द लास्ट टाइम. हेन्सफोर्थ एव्हरी टाइम यू विल हॅव टू डू इट. ख्रिस्त सभा प्रत्येक ईस्टरच्या दिवशी दरवर्षी भाविकांना या बाप्तिस्माच्या वचनांचं नूतनीकरण करायला सांगते आणि वर्षभर त्याचं पालन करण्याची शिकवण देते. तुम्हाला देखील आजपासून तशाच प्रकारे सांगण्यात येत आहे की जी वचनं तुम्ही आता देणार आहात ती तुम्हाला आयुष्यभर पालन करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय?
स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू, तो कुमारी मरियेपासून जन्माला, त्याला क्रूसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेल्यानंतर उठला आणि आता सर्व समर्थ पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? प्रभू व जीवनदाता पवित्र आत्मा जो पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितावर उतरला आणि जो आज दृढीकरण साक्रामेंटाद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे, त्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? ही आमची श्रद्धा आहे, ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आम्ही श्रद्धा मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. नाव द कॅन्डिडेट्स विल kneel डाऊन. सर्वांनी गुडघे टेकायचे आहे. सर्व पालकांना आणि भाविकांना विनंती आहे की त्यांनी उभं राहायचं आहे. आजच्या साक्रामेंटातील हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. परमेश्वराचा आत्मा आपल्या या उमेदवारावर यावा म्हणून आता आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. फादर्स हात उंच करून आशीर्वादपूर्वक प्रार्थना करतील. पालकांना आणि भाविकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रार्थना करायची आहे. सुरुवातीला मुख प्रार्थना होईल आणि त्यानंतर मोठ्याने प्रार्थना केली जाईल. कॅन्डिडेट्स आय रिक्वेस्ट यू टू जॉइन युअर हँड्स, बाव युअर हेड्स अँड प्रे फॉर द रिसेप्शन ऑफ द होली स्पिरिट. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, पाणी आणि पवित्र आत्मा ह्याद्वारे तू तुझ्या मुलामुलींना पापापासून मुक्त केलीस आणि त्यांना नवजीवन बहाल केलीस. आता त्यांचं मदतनीस आणि मार्गदर्शक होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव. त्यांना शहाणपण आणि समज, ज्ञान आणि आदरभाव ह्यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी या आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया बसून घ्या. आता पवित्र क्रिसमने त्यांना अभिषिक्त करण्यात येईल. जेवण पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. प्रेम पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. शैल्य पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नेत्र पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नॅफ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जॉय पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रिनल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ऐश्वर पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो.
लिप्सा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कॅमिलस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सॅमी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सिनॉन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एंजेलिना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नायजिल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रुचा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कारण पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रिनी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नित पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अँथिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रियान पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. दिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एड्रियन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. कॅनिशा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एन्सी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जेरिना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सॅम्युअल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ईशा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जोशुआ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. पल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ऐश्वर पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लीज पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. साहिल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नायसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. बेराम पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लिओना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लिओन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अनिसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जेरिल
पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आम्ही तुला शांती असो. आणि तुमचे अंतर्यामी चालेल. पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. पहिले पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आमेन. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी वियोला पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. डी पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. सायला पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आमेन. तुला शांती असो. आणि तुमच्या अंतर्यामी डिडियन पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी ली पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. ऍड्रेस पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी एलिना पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. स्मिथ पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. नेसिया पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. आणि तुमच्या अंतर्यामी स्मिथ पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आमेन. तुला शांती असो. आणि तुमच्या अंतर्यामी सेराफिना पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. आणि तुमच्या अंतर्यामी लिथ पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आमेन. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी क्विन्सी पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. लॅन्स पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी नववी पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. गॉडविश पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. कार्लिक पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. स्टीव पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी रॉसी पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. रायन पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आमेन. तुला शांती असो. आणि तुमच्या अंतर्यामी स्टीना पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. शॉन पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आमेन. तुला शांती असो. आणि तुमच्या अंतर्यामी एनजी पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. जॉय पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. तुला शांती असो. तुमच्या अंतर्यामी प्रार्थना प्रिय वैद्य पवित्र आत्म्याने दिलेल्या श्रद्धा आशा आणि प्रीती यातच जे आपण एक आहोत त्याचप्रमाणे देवपित्याकडे प्रार्थना करताना एक होऊया. आपलं उत्तर
ही प्रभू आमची प्रार्थना आहे. आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस डिसोजा, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांना पवित्र आत्म्याचं संरक्षण व मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुलं दृढ झालो आहोत. श्रद्धा व प्रीती बुडवलेल्या जीवनाद्वारे आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. माता पितांनी व धर्मपालकांनी आम्हाला श्रद्धेत वाढवण्यासाठी सहाय्य केले. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांची शब्दाने व कृतीने आम्हा मुलांस ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र करतो. त्याने प्रभूच्या गौरवशील आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीती वाढण्यास आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. पीक फार आहे परंतु कामगिरी थोडे आहे. आजच्या तरुण तरुणी जागतिक मोहांना बळी न पडता ईश्वरी हाकीला होकार द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून जागतिक शांतीसाठी तसेच आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितावर पाठवला. पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी सुरू झालेले पवित्र आत्म्याचे कार्य श्रद्धा करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात अखंड सुरू राहो. नवीन पेंटेकॉस्टचा जीवनदायी अनुभव आमच्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात व धर्मप्रांतात सर्वांना येऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमच्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वरी त्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पवित्र दानाच्या परंपरेमुळे दृढीकरण साक्रामेंट स्वीकारलेल्या आमच्या उमेदवारांच्या जीवनामध्ये तू सहभागी हो. त्यांचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावी म्हणून त्यांना उपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. तुमचा परमेश्वर याचे आभार मानूया. की प्रभू आमचे देव सर्वत्रावर मानावे ते योग्य व आनंददायक आहे. विशेषतः ख्रिस्तांचा पुनरुत्थान बनला या घटनेचे पुनरुत्थान काळात स्मरण करावे व मोठ्या आनंदाने विशेष करावे हे आमचे कर्तव्य आहे. येशूच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संतुष्ट झाले. विभागलेच्या पुन्हा सांगली गेली. मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. येशूच्या पुनरुत्थानाने हर्षभरीत होऊन संपूर्ण जग विशेष स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिष्ठ आणि दूत विशेष सदा सर्वदा गौरवगीत गातात. त्यांच्या गोड स्वराचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व भाविकांचा उद्गम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुर्गभावाला सांभाळला गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आहार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या ह्यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला, ही नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, ही तुमच्या आणि दुसऱ्यांच्या पापक्षमेसाठी ओतली जाईल, ही माझ्या आठवणीसाठी करा.
शक्तीचे रहस्य ही प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तळणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्याची सेवा करण्याचा पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार कर. हे प्रभो, ह्या तुझ्या सेवकावर आज तू ख्रिसमस साक्रामेंटाद्वारे तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहेस. त्यांची आठवण कर आणि त्यांना तुझ्या कृपेमध्ये राहू दे. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहे आणि जे तुझ्या देवावर विसंबून मरण पावले आहे त्यांची तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. तारुण्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला अपसरी पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे तुझे आशिक्षण आमचा नागना येशू ख्रिस्त याच्या आत्म्याची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्याकडे सगळीच्या श्रद्धेकडे पाहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्यतेची कृपा कर. तुला तुझी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. परमेशा
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बनवण्यात आलेले धन्य
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वर, या दृढीकरण साक्रमेंटाद्वारे आमच्या या उमेदवारांना नवीन दिशा दे, त्यांची वाटचाल ख्रिस्ताकडे होऊ दे, त्यांना नवजीवनाची देणगी दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो. परमेश्वराचा प्रकाश तुम्हावर पडो आणि तुम्हावर त्याची दया हो. परमेश्वर आपली कृपादृष्टी तुम्हावर वळो व तुम्हाला शांतीचे वरदान देवो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर आणि सदा राहो. शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. प्रभूचे झाले बहु उपकार, हो कसे आम्ही उत्तरावे. आज दृढीकरण स्वीकारलेल्या आमच्या सर्व उमेदवारांचे मने हर्षभरीत झालेले आहे. परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याने आम्हाला अभिषिक्त केलेले आहे. म्हणून सर्वप्रथम आपण पुनरुत्थित येशू ख्रिस्ताचे आभार मानूया. आपल्या धर्मग्रंथाचे मेंढपाळ आदरणीय बिशप थॉमस डिसोजा, ज्यांनी आज आम्हाला दृढीकरणाचा संस्कार दिला व हे सुंदर मिसावळी अर्पण केली, यांचेही आम्ही खास आभार मानतो. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे व उपासनेचे नियोजक व आयोजक बेलकनी माता चर्च चे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर जो अल्मेडा व सहाय्यक धर्मगुरू रेव्हरंड फादर ॲग्ने करवालर यांचेही आम्ही आभार मानतो. आपल्या होली ट्रिनिटी चर्च गोंस परिवाराचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर मायकल रोझारियो व आपल्या होली क्रॉस चर्च निर्मळ चे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर ब्रँडन फुटेलो व सहाय्यक धर्मगुरू रेव्हरंड फादर मायकल तुस्कानो यांचेही आम्ही आज आभार मानतो. आज इथे जमलेल्या सर्व लोकांचे, ज्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली व इतर सर्व धर्मगुरू जे इथे उपस्थित होते, त्यांचेही आम्ही आभार मानतो. सर, यावर्षी आम्हाला दृढीकरण संस्कार स्वीकारण्यासाठी आम्हाला शिकवणारे आमचे दृढीकरणाचे शिक्षक, त्यांचेही आज आम्ही आभार मानतो. आजची उपासना अधिक अर्थपूर्ण बनवणारे आपले गायन मंडळ आणि वेदी सेवक यांचे आज आम्ही ऋणी आहोत. Lastly, I would like to request all of you to keep us in our prayers, so Jesus may guide us and protect us from all evil. आज या पॅरिश आपल्यासाठी खाऊ उपस्थित केले आहे व तर त्याच्यासाठी आज मी खास आभार मानतो. Thank you. Congratulations to all my fellow friends who have received confirmation sacrament today. Thank you and may God bless us all.
माझ्या प्रिय बंधुबांधवांनी दोन धर्मगुरू वेदिकेवर आहेत, फादर जॉर्ज आणि आमचे सेक्रेटरी बिशोबांचे आणि बिशोबांचे. तर समजा देवपीठाला भेटायचं असेल तर संत पीठाला पहिलं भेटावं लागतं. तसं आमच्या बिशोबाला भेटायचं असेल तर आमच्या सेक्रेटरी आहेत फादर बर्नट यांना भेटावं पहिल्यापर्यंत त्याची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यानुसार मग बिशप आम्हाला भेटत असतात. सगळ्या कार्यामध्ये सेवाचा वाटा आमच्या बिशोबाचे सेक्रेटरी फादर बर्नट आहे. तर त्यांची सुद्धा आम्ही मनस्वी फादरच्या वतीने मानत आहोत. त्याचप्रमाणे ब्रदर जेवण हे चांगलं कार्य करत आहेत, संदेश शिकत आहेत आणि गोमसाळीमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांची आम्ही मनस्वी ऋणी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक सिस्टर्स सहभागी झालेले आहेत. सर्वांच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो आणि तुमच्या कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा म्हणून विनंती करत आहोत. माझ्या प्रिय बांधवांनी भगिनीनो, हा जो विधी असतो असा दृढीकरणाचा, त्यामध्ये सगळ्यात भीती वाटते ही धर्मगुरूला. कारण आयोजन नियोजन करत असताना थोडीशी जर चूक झाली ना तर आमचं खरं नसतं. परंतु आमचे बिशप थॉमस डिसोजा हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. आमच्या स्वतःच्या चुकातही गिळत असतात आणि एक स्पिरिच्युअल सपोर्ट ते आम्हाला देत असतात. तर या ठिकाणी आम्ही पवित्र मिसा साजरी केली. सध्या दृढीकरणाचा हंगाम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ते जात असतात दृढीकरण संस्कार देत असतात किंवा चांगलं प्रभावी प्रवचन ते देत असतात. हा दृढीकरणाच्या मुलाला आणि मुलीला आव्हानात्मक प्रवचन त्यांनी दिलेलं आहे. तर आपण आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवून आपल्या शिक्षकांचे आभार मानतो. आता शेवटचं गायचं चालू जेव्हा होईल त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र फोटो द्यायचा आहे. त्यानंतर गोमशाळेच्या परिसराचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी घ्यायचं आहे. त्यानंतर निर्मळकरांनी आणि मर्देश वापरलेल्यांनी थांबायचं, म्हणजे तुमचा फोटो नंतर घेतला जाईल. त्यानंतर आपल्या सगळ्यांना खाऊ दिला जाणार आहे. हा सुद्धा आध्यात्मिक खाऊ आहे असं म्हणून तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि विशेषतः जे आमच्या दृढीकरणाचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना आणि आमच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांचे आईवडील आहेत, नातेवाईक आहेत, घरची लोक आहेत, पॅरिसची लोक आहेत, अदली पदरीण आहेत आणि मधली पदरीण म्हणजे आमची गीता टीचर आणि त्यांचे मिस्टर सुनील फर्नांडिस. तुमचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वप्रथम, my dear candidates, I would like to congratulate you for the reception of the sacrament of confirmation. A hearty congratulations to each one of you. आपले तिन्ही पॅरिश प्रिस्ट आणि सर्व फादर्स तिन्ही पॅरिशचे यांनी एकत्र येऊन हा संपूर्ण उपासनेचं आयोजन करण्यासाठी सहकार्य केलं आणि वर्षभर त्यांनी आपल्या शिक्षकांनी आणि सर्व आपले धर्मशिक्षक यांनी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मग जोरदार पायावरून आपण त्यांचे आभार आम्ही तुमच्या सेवेचे आदर करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. फादर हँडल यांच्या धर्मगुरू पदाला 25 वर्ष गेल्या सोमवारी 20 तारखेला पूर्ण झाले आहेत आणि मी ज्या दिवशी पुण्याला एका महत्त्वाच्या मीटिंगला असल्या कारणाने मला येता आलं नाही, म्हणून आज आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा
त्यांना सिल्वर जुबलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर सिल्वर जुबली. आणि त्या सिल्वर जुबलीची वार्ता गोल्डन जुबलीमध्ये व्हावी म्हणून त्यांना चांगलं आरोग्य आणि सदिच्छा व्यक्त करत आहे. Love.